केंद्र सरकारच्या संसदेने लोकसभेने पारित केलेल्या कॉन्स्टिट्यूशनला पुन्हा एकदा आपल्या राज्याच्या विधानसभेने मान्यता दिली पाहिजे आणि अशा 50% महाराष्ट्रात भारतातल्या विधानसभेने मान्यता दिल्यावर घटनेची ही अमेंडमेंट मान्य होणार आहे। आणि म्हणून सन्माननीय वित्तमंत्र्यांनी या सभागृहामध्ये जी सुधारणा अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशन मध्ये होते आहे त्याची मांडणी केली। अध्यक्ष महोदय, मला वाटतं भारताच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचा बदल करणारं, भारताच्या व्यवस्थेमध्ये एक बदल करणारं हे एक फार महत्त्वाचा दिवस आणि बिल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अध्यक्ष महोदय, आपल्या देशामध्ये सेल्स टॅक्स नावाची व्यवस्था अस्तित्वात होती आणि या देशातल्या सर्व राज्यांना एकेकाळी पाहिजे ते दर ठरवण्याची मुभा होती, सवय देखील लागलेली होती। एखाद्या वस्तूवर आपल्या राज्यात एखादा दर असेल तर शेजारच्या राज्यातल्या दराची तुलना करून व्यापारी तत्कालीन अर्थमंत्र्यांना भेटायचे आणि सांगायचे, शेजारी पेनावर 10% दर आहे आणि तुमच्याकडे 12% आहे, तुम्ही 10% करा, नाहीतर आम्ही तिकडे चाललो। म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर या देशातल्या सर्व अर्थमंत्र्यांना ही समस्या अनेक वर्षे भेडसावत होती की प्रत्येक राज्यातले व्यापारी वर्ग आणि गुंतवणूकदार सांगायचे आम्ही शेजारच्या राज्याकडे जाऊ। आणि सर्व राज्यांच्या वेगवेगळ्या वस्तूंवरच्या दरांची तुलना झाल्यानंतर प्रत्येक राज्यकर्ते तडजोड करायचे आणि दराची कमतरता व्हायची। सर्व देशातल्या सर्व राज्यांमध्ये सेल्स टॅक्सच्या दराची फार मोठी स्पर्धा चालू झालेली होती। प्रत्येक राज्यात गुंतवणूक मिळवण्यासाठी आम्ही सेल्स टॅक्स एवढा सोडतो अशी गुंतवणूकदाराला प्रोत्साहनात्मक सूचना करायचे, त्यांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करायचे आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की राज्यांमध्ये गुंतवणुकी जास्त जायच्या, पण 10-10, 12-12, 14-14 वर्ष राज्य सरकारला त्यातनं काही उत्पन्न मिळायचं। अध्यक्ष महोदय, एखाद्या उद्योगाला विशेष इन्सेंटिव्ह दिले तर तो गुंतवणूक आपल्या राज्यात आली याचा आनंद व्हायचा, पण त्याने मार्केटमध्ये जे डिस्टॉर्शन तयार व्हायचं त्यामुळे त्याच्या पूर्वी आलेले तशाच प्रकारचे उद्योग हे आजारी पडायला देखील तेवढी सुरुवात व्हायची। आणि म्हणून 1997-98च्या काळात विशेष करून या देशामध्ये असे टॅक्सेसची स्पर्धा होणं योग्य नाही आणि कुठंतरी याला एकत्रित बसून निर्णय केला पाहिजे, म्हणून त्यावेळी तत्कालीन भारत सरकारने पुढाकार घेतला। देशातल्या अर्थमंत्र्यांची एक प्रदत्त समिती तयार केली, त्यांना विशेष अधिकार देऊन एकत्रित बसायची व्यवस्था केली। अध्यक्ष महोदय, मला आठवतंय की 99 साली मी या राज्याचा अर्थमंत्री झालो। त्या पहिल्या 6 महिन्यातच मागच्या सरकारने आमच्यावर अन्याय केलाय, आमच्या अशा सुधारणा करा म्हणून व्यापाऱ्यांच्या एवढ्या रिगा लागायच्या, लाईन लागायच्या असोसिएशनच्या, की मी माझ्या सचिवांना विचारले हे कसला प्रकार आहे, आणि कंटाळून जाऊन एक 6 महिन्याने केंद्रात अशा समितीत मीच मांडलं की काहीतरी करा, पण हा प्रकार बंद झाला पाहिजे। गुजरातमध्ये एवढा आहे, गोव्यामध्ये एवढा आहे, कर्नाटकमध्ये एवढा आहे, आंध्र प्रदेशमध्ये एवढा आहे, म्हणून तुम्ही कमी करा असं सांगणारे सगळे व्यापारी असोसिएशन असायचे। आणि मग त्यातनं येणारे बाकीचे प्रकार लक्षात घेतल्यावर 4-6 महिन्यातच मी अशा समितीमध्ये प्रस्ताव मांडला की कुठंतरी काहीतरी लिमिट करा। त्यावेळी समिती व्हॅल्यू ऍडेड टॅक्सचा विचार करायला बसलेली होती, मग व्हॅट पर्यंत पोहोचणं अवघड होतं त्यावेळी, म्हणून मग स्लॅब्स तयार करण्यात आले आपल्या देशात। 2%, 4%, 8%, 12% असे मला वाटतं स्लॅब्स तयार करण्यात आले। म्हणजे एखाद्या वस्तूचा शेजारच्या राज्यामध्ये दर काही असला तरी त्यांनी 12%च्या रेटमध्ये स्लॉटमध्ये ते बसलं तर 12%च्या वरच त्यांनी तो रेट नेला पाहिजे अशी एक व्यवस्था निर्माण झाली। आणि आश्चर्याचा भाग असा, ज्या बिहारने आणि उत्तर प्रदेशने फार विरोध ह्या पहिल्याच व्यवस्थेला केला
त्या बिहार आणि उत्तर प्रदेशचं बिहारचं उत्पन्न सेल्स टॅक्स 1999-2000 साली अध्यक्ष महोदय फक्त 800 का 900 कोटी होतं. ही नुसती टॅक्स मध्ये स्लॉट्स तयार केले आणि त्याच्या खाली त्या राज्यात कुठली वस्तू जाणार नाही याची काळजी घेतली तर बिहारचं उत्पन्न अध्यक्ष महोदय 2500 कोटी पर्यंत पहिल्या वर्षी केलं. म्हणजे टॅक्स मध्ये समानता आल्यावर किती मोठा फायदा होतो याचं उदाहरण सांगण्यासाठी मी सभागृहाचा हा वेळ घेतो. कालांतरानं व्हॅल्यू ऍडेड टॅक्स या राज्यात आणि देशात आपण या सभागृहाने एकमतानं व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मंजूर केला. कायद्याचा तो व्हॅल्यू ऍडेड टॅक्स भारताने सर्व देशातल्या राज्यांनी मान्य केल्यावर सहमतीनं वॅटचा कायदा मान्य करण्यात आला. शेवटी या देशामध्ये सत्तेत असणारे आणि विरोधी यांची वेगवेगळी भूमिका कायमच असली पाहिजे असं आपल्या सगळ्यांच्याच मनात असतं. त्यामुळं व्हॅल्यू ऍडेड टॅक्सचा कायदा मान्य करत असताना या देशातल्या बऱ्याच केंद्रात ज्यांची सत्ता नव्हती अशा बऱ्याच जणांनी विरोध देखील त्याला केला. या विरोध करणाऱ्या राज्यामध्ये तामिळनाडू सारखं राज्य आहे. त्या जयललिताबाई तर काय ऐकायला तयार नाहीत. त्या म्हटले हे सब झूट आहे, मला हे चालणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये मला वाटतं त्यावेळी मुलायम सिंग साहेबांची राजवट होती, तेही म्हटले असलं काय चालणार नाही. असे बरेच राज्य अशी होती. गुजरातचाही त्यात समावेश होता. नरेंद्र मोदी साहेबांनी देखील त्यावेळी आपली मतं त्या व्हॅल्यू ऍडेड टॅक्स येण्याच्या संदर्भात काही रिझर्वेशन्स आहेत, माझा याला विरोध आहे अशीच भावना त्यावेळी व्यक्त केलेली होती. पण तरी आम्ही या देशातले तत्कालीन चिदंबरम साहेबांचा फार मोठा आग्रह त्यावेळी होता. त्याच्या आधी जसवंत सिंग देखील अर्थमंत्री असताना याच्या चर्चा चालू होत्या आणि जसवंत सिंगांच्या वेळी देखील त्यांनी त्या बाबतीतला पुढाकार बऱ्यापैकी घेतलेला होता. पण शेवटी कॉम्पेन्सेशन देण्यावर गाडी अडकायची आणि मग शेवटी मला वाटतं चिदंबरम साहेब देशाचे प्रधानमंत्री झाले, अतिशय अर्थमंत्री झाले आणि मला वाटतं की अतिशय धारदार निर्णय घेण्यासाठी चिदंबरम साहेब हे फार प्रसिद्ध आहेत असं माझं मत आहे. मी होम मिनिस्टर असतानाही मी त्यांना फार जवळून बघितलं आणि त्यांनी धाडसानं निर्णय घेतला की नाही आता कॉम्पेन्सेशनचा फॉर्म्युला या महिन्यात ठरला पाहिजे. कॉम्पेन्सेशनचा फॉर्म्युला ठरला. देशाच्या त्या प्रदत्त समितीत आम्ही मेजॉरिटीनं मान्य केला. पण अध्यक्ष महोदय या देशातल्या मगाशी ज्या राज्य गुजरात असेल, तामिळनाडू असेल, उत्तर प्रदेश असेल यांनी मात्र व्हॅट मध्ये येण्याचं त्यावेळी नाकारलं. आम्ही विचार केला की ठीक आहे काही लोक आज तयार नाही होतील, उद्या तरी शेवटी उशिरा का होईना पण शहाणपण सगळ्यांना येणार आहे आणि म्हणून व्हॅटचा कायदा मंजूर करण्याच्यासाठी सर्व देशातल्या राज्यांनी पुढाकार घ्यायचा प्रयत्न केला. आपल्या सभागृहानं मान्य केलं आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय 1 वर्षभराच्या काळानंतर गुजरातलाही लक्षात आलं. त्यांचे अर्थमंत्री होते तेही मला म्हणायला लागले की हे बरोबर आहे, आता आमच्यावर परिणाम व्हायला लागलाय गुजरातवर. तुमच्या महाराष्ट्राची प्रोग्रेसिव्ह भूमिका आहे, आम्ही पण आता हे मान्य करतो. वर्ष सव्वा वर्षाने त्यांनीही मान्य केलं. आपल्या जयललिता मॅडम होत्या त्यांनीही शेवटी काही वर्षांनी मान्य केलं. सगळ्यात शेवट या देशात उत्तर प्रदेशने व्हॅट मध्ये येणं मान्य केलं. अध्यक्ष महोदय व्हॅट मध्ये आल्यानंतर या देशामध्ये एक कर असला पाहिजे हे स्वप्न हे आपलं त्यावेळी अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं साकार झालं. अध्यक्ष महोदय वन नेशन वन टॅक्स ही भूमिका फार महत्वाची आहे. आपल्या देशामध्ये एवढी राज्य आहेत की या एवढ्या राज्यांच्या प्रत्येक राज्याच्या व्यवस्था, प्रत्येक राज्यातल्या वस्तू निर्मितीची वेगवेगळ्या क्षमता, वेगवेगळ्या पद्धतीनं राहणीमान, जीवनमान, वेगवेगळ्या संस्कृती या देशात आहेत. त्यामुळे एका समान टेबलवर त्या राज्यातल्या वस्तू येणं फार सोपं होतं असं मला वाटत नाही. मग ओरिसा मधल्या अर्थमंत्र्यांचा प्रश्न वेगळाच काहीतरी असायचा, कॉईरवर टॅक्स काय. केरळला मग त्यांची भूमिका त्याबद्दल वेगळीच असायची. मग मणिपूर आणि मेघालय आणि आसाम या भागातल्या अर्थमंत्र्यांना वेगळेच काहीतरी त्यांची भूमिका आणि टार्गेट असायचे. मग राजस्थानची भूमिका त्यातनं वेगळीच असायची. म्हणजे प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या वस्तूंच्या अधिकतम जी निर्मिती होते त्या वस्तूंचं संरक्षण करण्याचा त्या राज्याच्या अर्थमंत्र्यांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी हे यासाठी सांगतोय की फार कष्टाने ही प्रक्रिया गेले 10-15 वर्षे या देशात चालू आहे. ही काही साधी सोपी प्रक्रिया नाहीये.
या देशातल्या अनेक तज्ञांनी एकत्रित येऊन याच्यावर विचार विनिमय केलेला आहे आणि म्हणून व्हॅल्यू ऍडेड टॅक्स आपला मला वाटतं 2004-5 सालापासून आतापर्यंत चालला आणि वॅट मध्ये माझं निश्चितपणानं अभिमानानं मी हे सांगू शकतो की या सभागृहातल्या सर्वांनी फार सुंदर त्यावेळी साथ केली. एक मतानं आपण वॅटचं बिल त्यावेळी मंजूर केलं, कोणाही ऑब्जेक्शन त्यावेळी घेतलेलं नाही आणि वॅटचा जो कायदा आपण केला त्या कायद्यात महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना, मॅन्युफॅक्चरर्सना, सगळ्या घटकांना अनेक तास देऊन त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना अडचण होणार नाही पण भ्रष्टाचार कमीत कमी होईल अशा पद्धतीचा कायदा अध्यक्ष महोदय आपण या सभागृहाने त्यावेळी मंजूर केला. आजही हा कायदा देशातल्या अन्य राज्यांना मार्गदर्शक होता म्हणून देशातल्या अनेक राज्यांनी या कायद्याचं अनुकरण नंतर हळूहळू सुधारणा करत केलेलं आहे, हे मला अभिमानानं सांगायचंय. आज अध्यक्ष महोदय व्हॅल्यू ऍडेड टॅक्स ही जी संकल्पना आहे तीच संकल्पना आज आपण सगळीकडे वापरणार आहे या कायद्याच्या सुधारणेनंतर. या देशामध्ये अध्यक्ष महोदय डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स हे दोन वेगळे विषय आहेत आणि आपल्या घटनेमुळे अध्यक्ष महोदय केंद्र सरकारमध्ये डायरेक्ट टॅक्स केंद्र सरकार लावू शकतं. आपल्याकडे आपला हा अधिकार इनडायरेक्ट टॅक्स बद्दलचा आहे आणि मग इनडायरेक्ट टॅक्स मध्ये देखील मॅन्युफॅक्चरिंग मध्ये केंद्र सरकार टॅक्स लावत होतं आणि विक्रीच्या बाजूला आपण टॅक्स लावत होतो. त्यामुळे इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स याचा फार जमीन आसमानाचा फरक आहे. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये हे बाकीचे सगळे टॅक्स जे आहेत जे आपण आज या कायद्यात सबस्युम करणार आहोत ते अध्यक्ष महोदय सगळे टॅक्स, मग वॅट असेल, केंद्रीय सीएसटी असेल, ऐशाराम कर असेल, प्रवेश कर असेल, करमणूक मनोरंजन कर, स्थानिक संस्थांकडून आकारलेल्या शिवाय किंवा जाहिरातीवरचा कर असेल, खरेदी कर असेल, वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याशी संबंधित कर असेल, हे अध्यक्ष महोदय सगळे आपण कर या कायद्यामध्ये आता एकत्रित येणार आहे. अध्यक्ष महोदय आपल्याला याच्यावर फार मोठा इतिहास आहे. आपण अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये वेगवेगळे जे कर लावायचो ज्याचा अर्थमंत्री दर अर्थसंकल्पामध्ये उल्लेख करायचे आणि हे सभागृहच नाही तर महाराष्ट्रातला आम आदमी अर्थमंत्री त्यांच्या पार्ट 2 मध्ये काय बोलतायत याचं औत्सुक्य ठेवायचे. अध्यक्ष महोदय असे वेगवेगळे टॅक्स आहेत की मग प्रोफेशनल टॅक्स असेल, अध्यक्ष महोदय लँड रेव्हेन्यू टॅक्स असेल, स्टॅम्प रजिस्ट्रेशन असेल, स्टॅम्प स्टेट एक्साइज ड्युटी असेल, सेल्स टॅक्स असेल, या सगळ्यांची वेगळ्या वर्षी वेगळी वाढ होते. मग कुठला तरी टॅक्स 25% वाढलेला बघितला आपण. सेल्स टॅक्स मध्ये वॅट आल्यानंतर आपण एकदम 22% जंप घेतला, एकदा अध्यक्ष महोदय 19% जंप घेतला, एकदा अध्यक्ष महोदय या वर्षी तर 30%, मागच्या 2010-11 साली अध्यक्ष महोदय हा जंप आपण 30% पर्यंत घेतला. त्यामुळे हे सगळे टॅक्सेस हे त्या सेक्टरला कसा बूस्ट मिळतो त्याच्यावर या त्या सेक्टरचा टॅक्सचा वाढ मागच्या वर्षीच्या तुलनेनं आपल्या तिजोरीत जास्त व्हायची. आणि म्हणून अध्यक्ष महोदय डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स याचा फार महत्वाचा भाग आहे आणि आपण इनडायरेक्ट टॅक्सशी संबंधित आज चर्चा करतो. डायरेक्ट टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स आहे की ज्या इन्कम टॅक्सला श्रीमंताला जास्त टॅक्स लावायची मुभा आहे आणि गरीबातल्या गरीब माणसाला कमी टॅक्स लावण्याची व्यवस्था डायरेक्ट टॅक्स मध्ये. पण हा जो इनडायरेक्ट टॅक्स आहे तो अर्जुन खोतकरांनी एखादे कोका कोलाची बाटली घेतली तरी त्यांना तेवढाच टॅक्स भरावा लागणार. टाटा बिर्लाने एखादी कोका कोलाची बाटली घेतली, मी दुसरी उदाहरणं देत नाही कारण त्या जीएसटी मध्ये इतर मद्यांचा पेयांचा उल्लेख नाही आहे, कारण कोका कोलाची बाटली घेतली तरी अध्यक्ष महोदय त्यालाही तेवढाच टॅक्स बसणार. आणि म्हणून इनडायरेक्ट टॅक्स हा विषय फार जाणीवपूर्वक काळजीपूर्वक हाताळला पाहिजे आणि आपण सर्वसामान्य माणसाच्या संसाराशी या इनडायरेक्ट टॅक्सचा फार जवळून संबंध असतो. गरीब माणसाला इन्कम टॅक्स वाढला काय आणि नाही वाढला काय काय फरक पडत नाही, पण या टॅक्सशी या देशातल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाचा संबंध आहे. गडचिरोलीतल्या कोपऱ्यात राहणाऱ्या माणसानं बिडी जरी विकत घेतली तरी त्याला टॅक्सचा संबंध तसा येणार आहे. एखादी साधी वस्तू टूथपेस्ट विकत घेतली तरी त्याला त्याचा टॅक्स तो बसणार आहे. आणि म्हणून हा टॅक्स हा फार महत्वाचा
महाराष्ट्राच्या आणि भारतातल्या सामान्य जनतेच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे आणि म्हणून या टॅक्सला अनन्यसाधारण असं महत्व अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जीएसटी येण्याच्या आधी आपण आज आता या भारतात आपण आणतोय. या देशात जगात अध्यक्ष महोदय 150 देशांपेक्षा जास्त देशांनी हा कर या जगात आणलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, 150 पेक्षा जास्त देशांनी जो कर आणलेला आहे त्या 150 पेक्षा जास्त देशांच्या मालिकेत आता आपण अध्यक्ष महोदय जाऊन बसणार आहे असं सांगितलं जातं. स्वतः खुद्द प्रधानमंत्री देखील म्हणतायत की याने इकॉनॉमी बूस्ट होईल, इकॉनॉमी फार मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर जाईल. पण जगातल्या वेगवेगळ्या देशांचा अनुभव काय अध्यक्ष महोदय, या जगामध्ये फार कमी असा एव्हिडन्स आहे, फार कमी असा साक्षी आहे की ज्यामुळं जीएसटी आल्यामुळे इकॉनॉमीला बूस्ट मिळाली. अध्यक्ष महोदय, आपल्याला मी प्रधानमंत्र्यांच्या आशेवर काही पाणी घालण्याचं भाषण करत नाही. त्यांचं म्हणणं आहे की इकॉनॉमीला फार बूस्ट मिळेल. पण अध्यक्ष महोदय, जगात हा अनुभव क्वचित ठिकाणी आलेला आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला जीएसटी ज्यावेळी आलं त्यावेळी अध्यक्ष महोदय तिथल्या इकॉनॉमीला काही त्रास झाला नाही, कारण ती श्रीमंत इकॉनॉमी होती, प्रोग्रेसिव्ह होती, जरा मोठी इकॉनॉमी होती. पण अध्यक्ष महोदय, असाच टॅक्स जीएसटीचा नायजेरियामध्ये आणि मलेशियामध्ये ज्यावेळी आला त्यावेळी अध्यक्ष महोदय तिथं कन्झम्पशन करणाऱ्या सामान्य ग्राहकावर जास्त बोजा आला आणि त्याचा परिणाम इकॉनॉमी काही प्रमाणात स्लो होण्यात झाला. याचाही आपण सगळ्यांनी नोंद घेण्याची गरज आहे. नॉट नेसेसरीली की जीएसटी आल्यावर आता फार मोठी प्रगती देशाची होणार आहे. ट्रान्सपरन्सी येणार का? यस, येणार. पण आपल्या देशात 70-80% लोक ही मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ वर्गातली आर्थिक दृष्ट्या आहेत आणि त्या लोकांच्यावर टॅक्स वाढला तर त्याचा दुष्परिणाम काही काळ होणार. इकॉनॉमीमध्ये देखील त्याचा दुष्परिणाम होणार. स्टेबल व्हायला साधारण 3 ते 4 वर्ष जातील असा माझ्यासारख्याचा अंदाज आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला प्रत्येकाला अपेक्षा होती की जीडीपीची ग्रोथ किती होणार, याच्यामुळे जीडीपी वाढणार का? जगाच्या पाठीवर शिवतारे साहेब जीडीपीची ग्रोथ अशा पद्धतीचा टॅक्स आल्यावर झालेली आहे असं कुठेही माहिती नाही किंवा अशी आकडेवारी दाखवत नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण या संबंधात ज्या लो इन्कमच्या इकॉनॉमी आहेत, ज्यामध्ये सामान्य गरीब माणूस जास्त त्या इकॉनॉमीमध्ये राहतो, अशा लो इन्कमच्या इकॉनॉमीची तुलना जर आपण केली अध्यक्ष महोदय, तर अध्यक्ष महोदय जीएसटी आणल्यानंतर त्या गरीब माणसाला किती तसदी होणार याला $1 मिलियन क्वेश्चन हा आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, सगळ्या सुधारणेमध्ये या देशामध्ये किती टक्के टॅक्स आम्ही आणणार याच्यावर सगळा बिल सायलेंट आहे. याच्यावरची जी सुधारणा आहे ती सुधारणा पुढच्या ऍक्ट मध्ये येणार आहे. अजून सरकारने याच्याबद्दल अध्यक्ष महोदय आपली निश्चिती केलेली नाही. आणि त्यांना प्रश्न विचारल्यानंतर अध्यक्ष महोदय केंद्र सरकारमधला कोणताही अधिकारी याचं उत्तर देऊ शकत नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माझ्यासारख्याला त्याची सगळ्यात मोठी चिंता वाटते. मी आपल्याला माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महोदय, 13व्या फायनान्स कमिशनला सांगण्यात आलेलं होतं, टास्क फोर्स नेमला होता, त्यांना सुचवायला सांगितलं रेट काय सुचवा म्हटले. 13व्या फायनान्स कमिशन, मला वाटतं रंगराजन त्याचे चेअरमन होते, फार प्रॅक्टिकल ग्रस्त होते. त्यांनी सांगितलं 12% जीएसटी असला पाहिजे. आपल्या देशामध्ये अध्यक्ष महोदय सल्ला देणारी एक संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी, दिल्लीमध्ये आहे. आणि या संस्थेची कामगिरीच एवढी असते की जगात देशातल्या सगळ्या इकॉनॉमीची, राज्याच्या आणि देशाच्या इकॉनॉमीमध्ये काही ऍडवाइस हे लोक करत असतात, जगाच्या पाठीवरचे अनुभव संकलित करत असतात. आणि केंद्र सरकारला आणि आपल्या व्हॅल्यू ऍडेड टॅक्सच्या कमिटीला देखील ह्या कमिटीने ऍडवाइस केलेलं आहे. ते अध्यक्ष महोदय, रेव्हेन्यू न्यूट्रल रेट किती असला पाहिजे? रेव्हेन्यू न्यूट्रल रेट म्हणजे जो रेट करेल त्यातनं राज्यांचा किंवा केंद्राचा तोटा होणार नाही. अध्यक्ष महोदय, ही NIPF संस्था जी आहे ती संस्था सांगते की या देशामध्ये रेव्हेन्यू न्यूट्रल रेट 26% असला पाहिजे. त्यांचा ऍडवाइस आहे
26% रेट जर केला तर या देशातल्या राज्याला किंवा केंद्राला कोणताही तोटा होणार नाही, असा ऍडवाइस हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसीने केलेला आहे. अध्यक्ष महोदय, काँग्रेसच्या नेत्यांनी पी चिदंबरम साहेबांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी, आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत लोकसभेत ही मागणी केली की याला कुठेतरी कॅप करा, हा दर मर्यादेपेक्षा जास्त वाढू नये. कॅप करा म्हणजे एखादा आकडा घाला आणि त्याच्यावर चर्चा करू नका असं नाही, तर तुमच्या कायद्यामध्ये हा आकडा आला पाहिजे. म्हणजे परत तो कायदा बदलायचा असेल तर लोकसभेत यावं लागेल, हा आमच्या बाजूचा केंद्रात असणाऱ्या आमच्या नेत्यांचा आग्रह होता. पण अध्यक्ष महोदय, त्याला दुर्लक्ष करण्यात आले ह्या घटनेच्या दुरुस्तीत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये कदाचित सगळ्यांची समजूत दिल्लीतल्या लोकांची घालण्यासाठी अध्यक्ष महोदय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आहेत, त्यांनी केंद्र सरकारला ऍडवाइस केला की हा दर 18% असावा. इट इज अ कॉम्प्रोमाइजिंग आकडा. अध्यक्ष महोदय, हा 18% आल्यामुळे मला असं वाटतं की संसदेमध्ये त्या आशेवर सगळ्यांनीच त्या दराच्या बाबतीत आपला आग्रह सोडला असेल आणि अशी अपेक्षा आहे की या देशामध्ये रेव्हेन्यू न्यूट्रल रेट किंवा जीएसटीचा रेट हा 18% केला जाईल. आणि अध्यक्ष महोदय, हा 18% असेल तर अध्यक्ष महोदय, या देशातली जनता काही प्रमाणात हे मान्य करण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय, याचं कारण असं आहे की सर्व्हिस टॅक्स मध्ये आज आपण 10-12% ज्या सर्व्हिसेसवर टॅक्स केंद्र सरकार करतं त्याचा दर 18% वाढणार आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय, ट्रान्सपोर्ट मध्ये होणारा टॅक्स जो आहे, मी एखादी वस्तू मुंबईवरून सांगलीला पाठवली तर त्याच्यावरची जी सर्व्हिस आहे त्याला 12%च्या ऐवजी आता 18%ने टॅक्स लागणार. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या देशामध्ये, आपल्या देशामध्ये हा 18%चा दर एखाद्या वेळी मान्य होईल, पण रेव्हेन्यू न्यूट्रल रेट करायचा असेल तर या देशातल्या तज्ञांनी 26% करण्याची आवश्यकता आहे असं सांगितलेलं आहे. याची सुधीर भाऊ आपण नोंद घेण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळी डिसेंबर मध्ये आपण हे बिल मांडाल त्यावेळी तुम्हाला या दराबद्दल भाष्यता करावीच लागेल. आज करता येणार नाही कारण केंद्राने त्याच्यावर भाष्य केलेलं नाही. पण अध्यक्ष महोदय, ही सगळ्यात महत्वाची काळजी आहे की आपण यात कशा पद्धतीनं आपला अप्रोच असतात. अध्यक्ष महोदय, आपण खरं म्हणजे मगाशी म्हटलं वन नेशन वन टॅक्स, कल्पना फार सुरेख आहे, पण आपला देश एवढा मोठा आहे की सुधीर भाऊंनी सांगितलं मगाशी भाषणामध्ये की भारत एक आहे. भारत एक आहे याच्याबद्दल काही चिंता नाहीये, तक्रार नाहीये, पण महाराष्ट्र देखील भारतात आहे, महाराष्ट्राचं देखील भारतात अस्तित्व आहे. महाराष्ट्रासारखी राज्य आहेत म्हणून भारत एक आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं महत्व आपल्याला दुर्लक्षित किंवा कमी करता येणार नाही. आणि म्हणून भारतामध्ये केंद्र सरकारमध्ये कोणतीही चर्चा झाली तरी महाराष्ट्राचं सार्वभौमत्व, महाराष्ट्राचा अधिकार, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जे काही महत्वाचे मुद्दे असतील त्याला संरक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांची त्या समितीच्या सदस्य म्हणून आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण उदाहरण दिलं, उदाहरण देताना सांगितलं की आपण अध्यक्ष महोदय, फ्रान्स असेल किंवा स्वीडन असेल, इथं 22 ते 26% टॅक्स आहे. म्हणजे आपल्यालाही माहिती आहे की हा टॅक्स 26% देखील जाऊ शकतो असं मी समजतो. त्यातून फ्रान्स सारख्या देशामध्ये 18%चा दर हा 19% केला, 22% केला तर लोकांनी आंदोलन केली. तीच परिस्थिती या देशात तयार होणार नाही याची काळजी या बिलाच्या नंतर आपल्याला घ्यावी लागेल. आणि आपण सांगितलं, मला मान्य आहे, आसाम आहे, हिमाचल प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, हे छोटी छोटी जी राज्य आहेत त्यांचे याच्यात काही फार स्टेक नाहीये. या बिलामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी आणि संकट किंवा परिस्थितीला सामना देण्याची जबाबदारी मॅन्युफॅक्चरिंग स्टेटची आहे. गुजरातने वरनं फोन आल्यावर बिल मान्य केलं, त्याबद्दल काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. मध्य प्रदेशची तीच अवस्था आहे. पण लहान लहान राज्य आता अशा सभागृहात विधानसभा भरून त्यांच्या राज्यांची कन्सेंट देत आहेत, चांगली गोष्ट आहे. पण अध्यक्ष महोदय, त्यांचा फार याच्यात स्टेक नाहीये. स्टेक आहे तो महाराष्ट्राचा आहे, तामिळनाडूचा आहे, गुजरातचा आहे. ज्या राज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग करण्याचे बेस वाढवले, ज्या ठिकाणी आपण इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवणूक केली, ज्या ठिकाणी हजारो कोटी रुपये खर्च करून आपण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं त्याकडे बघून आज 8 लाख कोटी मेड इन महाराष्ट्र का मेड इन इंडिया मध्ये या महाराष्ट्रात गुंतवणूक होणार आहेत.
त्याचं श्रेय गेल्या 20-25 वर्षात महाराष्ट्रात जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं त्याला जात। आता हे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करताना आपण टॅक्सही जास्त केलेला आहे। मी असं म्हणत नाही की छत्तीसगड पेक्षा आपला कर कमी आहे किंवा मणिपूर, मेघालय, मिझोराम पेक्षा आपला कर कमी आहे, आपला जास्तच आहे। पण आपण जेवढा जास्त कर दिला तेवढा आपण राज्यातल्या जनतेला सेवा देखील दिलेल्या आहे आणि त्या सेवा देताना त्या सेवाकडे बघून या महाराष्ट्रात आजपर्यंत गुंतवणूक झाली आहे। आपला अध्यक्ष महोदय, सेवांच्या बाबतीतली ही व्यवस्था आहे म्हणून महाराष्ट्राची इकॉनॉमी आज वाढती राहिलेली। अध्यक्ष महोदय, मला चिंता ही आहे की ज्यावेळी या देशात समान कर होईल त्यावेळी या राज्याच्या अर्थमंत्र्यांची ही ताकद शून्य होणार आहे की मी कोणत्या गोष्टीवर जास्त टॅक्स लावू शकतो आणि कोणत्या गोष्टीमुळे मी महाराष्ट्राला जास्त उत्पन्न खेचून आणू शकतो। आणि ज्या क्षणी अशा स्वरूपाची ताकद महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याची शून्य होईल त्यावेळी त्यांच्याकडे हतबलता निर्माण होईल। आपल्याला इकॉनॉमी मधून महाराष्ट्राच्या जे उत्पन्न मिळणार आहे ते या देशातल्या सर्व राज्यांच्या तुलनेने समान मिळणार आहे। आज बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, मगासच्या सगळ्या त्या भागातल्या राज्यांमध्ये जी सेवा दिली जाते तिथल्या गुंतवणूकदारांना आणि तिथल्या रहिवाशांना त्या सेवेचा दर्जा आणि महाराष्ट्राच्या सेवेचा दर्जा ह्याचा जमीन आसमानाचा अंतर। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एवढा फरक जर असेल तर आपण त्याच्या पंक्तीला जाऊन बसलो तरी महाराष्ट्रातली जनता ह्याच सेवेची अपेक्षा करणार आहे आणि मग याच दर्जाची सेवा देण्याची क्षमता अर्थमंत्री महोदय आपल्याकडे कशी येणार याचा विचार या सभागृहाने केला पाहिजे। आज ते असतील, अजून कोणी अर्थमंत्री होईल, मुद्दा त्यांचा व्यक्तिगत नाहीये। तर या सभागृहामध्ये आज आपण आमदार फंडापासून कोणतीही मागणी केली तर राज्याचा अर्थमंत्री दिमाखाने उभा राहतो आणि म्हणतो तुमची मंजूर आहे। पण कदाचित उद्या राज्याच्या अर्थमंत्र्यांना पुढचे 5 वर्ष सांगायला लागेल, अहो केंद्र सरकारकडून कॉम्पेन्सेशन जरा उशिरा येतंय, जरा थांबा, पुढच्या अधिवेशनात तुम्ही उठून बोला, मी बोलतो। त्यामुळे आपले हात बांधले जात आहेत। महाराष्ट्राची सार्वभौमता आपली एक ताकद जी होती ती ताकद महाराष्ट्र या भारतातल्या सर्व राज्यांच्या रांगेत बसायला लागल्यामुळं आपला देशातल्या सगळ्या राज्यांच्या पेक्षा जो नावलौकिक होता तो नावलौकिक पुढच्या 10 वर्षात हळूहळू त्यांच्या पातळीवर जाऊन बसणार आहे। हा याच्यातला सगळ्यात मोठा धोका आहे। आज नाही पण 10 वर्षांनी ही परिस्थिती येईल की या राज्यातल्या देशातल्या सगळ्या राज्यांच्या तुलनेने आपणही त्यातली एक अशी परिस्थिती कदाचित निर्माण होऊ शकते। कारण टॅक्स एकच देशात आहे, वन नेशन वन टॅक्सचा सगळ्यात मोठा तोटा जर कुणाला होणार असेल, चांगली व्यवस्था आहे, मी व्यवस्थेला विरोध करत नाही, पण आपल्या सभागृहातल्या सदस्यांना हे माहिती व्हावं म्हणून मी हे सांगतोय की आपले हात बांधले जात आहेत। आपल्याला या देशातल्या व्यवस्थेमध्ये आपली इकॉनॉमी मोठी आहे, सुधीर भाऊ भाषण करतील त्यामुळे जास्त कर गोळा होणार आहे, पण समानता असल्यावर दुसऱ्यांच्या इकॉनॉमी देखील आपल्या जवळ हळूहळू येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण इनोव्हेटिव्ह असलो तर कदाचित रेसमध्ये पुढे राहू, आपले इनोव्हेशन्स कमी असले तर कदाचित दुसरी राज्य आजच आपल्या शेजारी पाजारी जवळपास यायला लागलेले आहेत। भविष्य काळात त्या स्पर्धा अधिक जवळ होतील हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला सांगण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हा कायदा आणून कोणाचा फायदा आहे? माझ्या मते आपला फायदा म्हणजे देशात वन टॅक्स वन नेशन ही कल्पना मान्य आहे आपल्याला, मी त्या कल्पनेला किंवा जीएसटी ला विरोध करत नाही, पण या सभागृहाला माहिती व्हावं की काय काय होणार आहे पुढे। या व्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त फायदा माझ्या मते केंद्र सरकारचा आहे। आजपर्यंत या देशामध्ये अध्यक्ष महोदय स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर एक्साइज ड्युटी नव्हती। स्मॉल स्केल इंडस्ट्री वेगवेगळ्या राज्यात फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि या देशाची स्ट्रेंथ स्मॉल स्केलच आहे असं माझं मत आहे। जे फार मोठ्या मेगा प्रोजेक्ट आले त्यांनी बँकांचे पैसे किती बुडवले हे आपण आता वर्तमानपत्रात वाचतोच। त्यामुळे या देशातली बहुसंख्य जनता स्मॉल स्केलच्या इंडस्ट्रीवर अवलंबून आहे। आपल्या नाशिकमध्ये एखादा मोठा महिंद्राचा कारखाना आलेला असला तरी त्याच्या आसपास स्मॉल स्केल इंडस्ट्री जी आहे तिथपर्यंत केंद्र सरकार एक्साइज ड्युटी घेऊन पोहोचलेलं नव्हतं। आता या नव्या व्यवस्थेमध्ये अध्यक्ष महोदय केंद्र सरकार हे एक्साइज ड्युटी स्मॉल स्केलवर देखील लागेल। अध्यक्ष महोदय, आजपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग जिथं होतं त्याच वस्तूवर एखादी कारखान्यातनं गोष्ट बाहेर पडताना 25 रुपये असतील तर त्या 25 रुपयावरच एक्साइज बसायची। अध्यक्ष महोदय, पण आता केंद्र सरकारला लास्ट पॉइंटचा सेल जिथपर्यंत होतो तिथपर्यंत आता या एक्साइज ड्युटीची व्हॅल्यू ऍडिशन जी होईल ती कॅप्चर करायला संधी मिळणार आहे।
आणि म्हणून अध्यक्ष महोदय सगळ्यात जास्त फायदा हा केंद्राचाच होणार आहे, याच्यात माझ्या मनात कोणती शंका नाही. आणि त्यामुळे केंद्राचा जर हा असा फायदा होत असेल तर होऊ दे, आपल्याला शेवटी काय त्या करातलाही वाटा आपल्याला मिळतो, आपण रडण्याची फार आवश्यकता असं नाही. पण बेनिफिट कोणाला जास्त आहे, राज्यांना का तर केंद्राला? तर केंद्राला आहे, हे अध्यक्ष महोदय समजलं पाहिजे. मॅन्युफॅक्चर्ड वस्तू मधली MRP पर्यंत असणारी जी काही व्हॅल्यू असेल त्याच्यावर आता एक्साइज ड्युटी लावण्याचा एक वेगळा अधिकार या GST मधून अध्यक्ष महोदय केंद्र सरकारला मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे यामध्ये आपण आयटमवर कमोडिटीवर भाष्य करत नाहीये, पण वर्तमानपत्र या देशातली सगळ्यात मोठा, या देशातल्या जनतेला माहिती देण्याचा अधिकार मिळतो. सकाळी वर्तमानपत्र वाचलं की देशात काय चाललंय हे गरीबाला देखील कळतं. आणि घटनेने या देशातल्या वर्तमानपत्रांना या व्यवस्थेतून बाहेर ठेवलेलं आहे. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स असेल, सेल्स टॅक्स असेल, त्यांच्यावर नाहीये. पण अध्यक्ष महोदय, न्यूज प्रिंटवर या देशामध्ये GST येणार किंवा नाही याचा खुलासा अर्थमंत्र्यांनी आज नाही केला तरी डिसेंबरच्या अधिवेशनात त्यांनी करावा. पण अध्यक्ष महोदय, आमची मागणी आहे न्यूज प्रिंट आणि वर्तमानपत्र याच्या सेल आणि परचेस मध्ये एक्झम्पशन कसं देता येईल हे बघण्याचं काम अध्यक्ष महोदय राज्यात आपण राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे. कारण हा लोकशाही टिकवण्याचा सगळ्यात मोठा आपल्याकडे जो आधार आहे तो या देशातल्या वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यम आहेत, हे आपल्याला अध्यक्ष महोदय विसरता येणार. अध्यक्ष महोदय, दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला सभागृहात मांडायचा आहे आणि तो म्हणजे अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने सांगितलं की तुमचा तोटा झाला तर आम्ही तो भरून देऊ. भरून देत असताना अध्यक्ष महोदय त्याची प्रोसिजर काय? एखाद्या महापालिकेला आज एखाद्या 6,000 कोटी रुपयाचा किंवा 8,000 कोटी रुपयाचं त्यातनं उत्पन्न असेल तर त्या 8,000 कोटी आज आहे, पुढचे 5 वर्ष त्यात 8-10% जशी इकॉनॉमी वाढेल तशी अध्यक्ष महोदय वाढ होणार आहे. महाराष्ट्राचा जर तोटा असेल, महाराष्ट्र आज समजा 90,000 कोटी रुपये वॅट मधून गोळा करत असेल आणि उद्या आम्ही 80,000 कोटी गोळा करायला लागलो तर 90,000 कोटीचा बेस धरून वरचे 10,000 कोटी ते पहिल्या वर्षी द्यायला पाहिजेत. पण अध्यक्ष महोदय, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी सलग 5 वर्ष इन्फ्लेशनला इंडेक्सेशन केलं पाहिजे. आमच्या जी काही GDP मध्ये आमच्या महाराष्ट्राची ग्रोथ होईल त्यामुळे जो बिझनेस आमचा वाढणार आहे, त्यामुळे जो कर वाढणार आहे तो अकाउंट फॉर त्यात केला पाहिजे आणि मग या राज्याचं आणि देशातल्या सर्व राज्यांचं कॉम्पेन्सेशन केंद्र सरकारनं दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा फार महत्वाचा राज्याच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी खुलासा होण्याची गरज असणारा प्रश्न आहे. फेब्रुवारीमध्ये माननीय अर्थमंत्री ज्यावेळी अर्थसंकल्प मांडतील त्यावेळी त्यांच्या मनात कोणतं कन्फ्युजन राहणार नाही याची काळजी केंद्र सरकारनं घेण्याची गरज आहे. आणि म्हणून माझा प्रश्न एवढाच आहे की आमचा या देशात राज्याचं जे उत्पन्न आहे ते 5 वर्ष तुम्ही कॉम्पेन्सेट जर नुकसान झालं तर करणार असाल तर ते कॉम्पेन्सेशनचा फॉर्म्युला काय आहे प्रसिद्ध करा. त्या कॉम्पेन्सेशनचा फॉर्म्युला कसा ठरवणार याची माहिती द्या. त्यात तुमच्या GDPच्या ग्रोथमुळे काय रेव्हेन्यू वाढणार आहे, इन्फ्लेशनमुळे काय रेव्हेन्यू वाढणार आहे आणि आमचा बिझनेस कमी होणार किंवा आम्हाला कर गोळा कमी होणार त्याचं कॉम्पेन्सेशन कसं होणार. शेवटी GDP दरवर्षी वाढते देसाई साहेब, त्यामुळे आपल्याला ग्रोथ असतेच. आपल्या इनबिल्ट इकॉनॉमीमध्ये जी ग्रोथ आहे, मोमेंटम आपल्या इकॉनॉमीमध्ये आहे, त्यामुळे 6%, 8%, कधी 10% कर वाढतोच. पण आमच्या एक्सपेक्टेड वाढीच्या पेक्षा जास्त कर गोळा झाला असता, पण या नव्या करामुळे आमचं नुकसान झालं. याच्यासाठी फॉर्म्युला काय? मग तो महाराष्ट्राच्या सरकारने महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये किती आपल्या वॅटमध्ये नुकसान, सर्व करांमध्ये नुकसान होतं त्याचा अभ्यास करून तो फॉर्म्युला सुचवला पाहिजे. आणि त्याचबरोबर कोणत्याही महानगरपालिकेला देखील त्याच फॉर्म्युलामध्ये मोजलं गेलं पाहिजे, हे अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ऑक्ट्राय हा वेगळा विषय आहे. LBT आणि ऑक्ट्राय, काही शहरात आपण ऑक्ट्राय गोळा करत होतो, काही ठिकाणी LBT अध्यक्ष महोदय गोळा करत होतो. आता अध्यक्ष महोदय जवळपास 14,000 कोटी रुपये आपण अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये LBTच्या रूपाने गोळा केलेला कर किंवा ऑक्ट्रायच्या रूपाने गोळा केलेला कर हा बाजूला ठेवतो. मला अध्यक्ष महोदय आठवतं की व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मध्ये या ऑक्ट्रायला घ्यावं
याच्यासाठी जवळजवळ 3 ते 4 वेळा आम्ही त्या मीटिंग मध्ये जाऊन भांडलो, पण महाराष्ट्र सोडून सगळ्यांनी विरोध केला. आता जे काउन्सिल तयार होणार आहे त्यामध्ये देखील राज्याच्या अर्थमंत्र्यांना हा अनुभव येईल की ज्यावेळी आपण आपले आकडे सांगू जाऊन त्या ठिकाणी आपण आकडे ज्यावेळी सांगू जाऊन त्यावेळी दुसरी राज्य डोळे मोठे करतात आणि म्हणतात ऐसा कैसा कॉम्पेन्सेशन हो सकता है, एक ही राज्य को इतना 14,000 करोड़ का कॉम्पेन्सेशन कैसे देंगे, 14,000 कोटी रुपये एलबीटी आणि ऑक्ट्रायचे आणि प्लस आपला जीएसटी मध्ये जर काही लॉस झाला जीएसटी आल्यानंतर ते 10-15 कोटी रुपये म्हणजे एका राज्याला उचलून 25-30 हजार कोटी रुपये मिळत असताना या देशातल्या दुसऱ्या राज्यांचं फार सिरियस ऑब्जेक्शन येतं. हा अनुभव मला 10-15 वर्षापूर्वी आलेला आहे आणि म्हणून मी राज्याच्या अर्थमंत्र्यांना त्यातनं जे काही संकट पुढे वाढून ठेवलेली आहेत ते सांगण्याचा यत्न अध्यक्ष महोदय प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय, मला सुभाष देसाई साहेबांनी सांगितलंय 35,000 कोटी रुपये का काहीतरी केंद्र सरकारने आमचा लॉस भरून द्यावा. आकडे वेगळे असतील पण या सभागृहातल्या सगळ्यांची भावना आहे की जे काही तोटा होईल तो आम्हाला भरून दिला पाहिजे आणि तो भरून देण्यासाठी आपण त्यांच्यावर उपकार करत नाही, ते आपल्यावर उपकार करत नाही. फार उपकाराची भाषा त्यांची असू नये कारण त्यांना फायदा काय होणार त्यातले 2-3 मुद्दे मी सांगितले. त्यामुळे या देशामध्ये ट्रान्सपरन्सी निर्माण करत असताना अध्यक्ष महोदय कॉम्पेन्सेशन कडे दुर्लक्ष करता येणार नाही, महाराष्ट्राच्या हिताला बाधा येणार नाही याची काळजी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी या केंद्र सरकारच्या बरोबरच्या बैठकीमध्ये सतत घेतली पाहिजे. चंद्रपूरला झालेले होणारे दौरे बंद करून फक्त दिल्लीत जाऊन बसणं गरजेचं आहे. पुढच्या काल मी सांगितलं तिथल्या लोकांना चंद्रपूरला आता राज्याचे अर्थमंत्री तुमच्याकडे येणार नाहीत, तुम्ही फार काय आता बराच वेळ जाईल कारण जवळपास 6 महिने पुढचे हे फार महत्वाचे आहेत कॉम्पेन्सेशन मिळवण्यासाठी आणि फॉर्म्युला ठरण्यासाठी. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा मुद्दा राज्याच्या अर्थमंत्र्यांना आणि सभागृहाला सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. आपल्याकडे हे बिल आहे, या बिलामध्ये अध्यक्ष महोदय 269 क या ठिकाणी आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य व्यवहार यांच्या ओघात होणाऱ्या पुरवठ्यावर भारत सरकारकडून वस्तू व सेवा कर आकारण्यात येईल व तो वसूल करण्यात येईल आणि असा कर वस्तू व सेवा कर परिषदेच्या शिफारशीवरून संसदेकडून कायद्याद्वारे तरतूद करण्यात येईल. अशा रीतीने असा कर केंद्र व राज्यामध्ये संविभाजित करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, सभागृहाने याची नोंद घ्यावी. आपल्या राज्यामध्ये काही तयार झालं आणि शेजारच्या राज्यात गेलं की 1% वगैरे सीएसटी लागायचा, आधी 4% होता, हळूहळू कमी करत आपण 1% आणले. अध्यक्ष महोदय, असा जो सेंट्रल सीएसटी आहे म्हणजे केंद्र सरकारने जे ट्रान्झॅक्शन 2 राज्यांच्या मध्ये होतं त्याच्यावर लावण्याचा कर, तो कर अध्यक्ष महोदय कव्हर करण्यासाठी 3 प्रकारचे कायदे आपण येणार आहेत. एक स्टेटचा जीएसटी, एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी आणि आंतरराज्य अशा व्यापारासाठी एक जीएसटी. या याच्यात नियमात असं म्हटलेलं आहे की असं ट्रान्झॅक्शन झाल्यावर तो कर केंद्र सरकार गोळा करेल, नो तक्रार. आजपर्यंत अशा ट्रान्झॅक्शनचा जो टॅक्स गोळा केला जायचा तो करत असताना केंद्र सरकारच्या तिजोरीत हा पैसा गेल्यानंतर याच्यात असं म्हटलेलं आहे की सेवा कर परिषदेच्या वस्तू व सेवा कर परिषदेच्या शिफारशीवरून संसदेकडून कायद्याद्वारे तरतूद करण्यात येईल. अशा रीतीने असा कर केंद्र व राज्यामध्ये संविभाजित करण्यात येईल. पहिला म्हणजे हा सीएसटी हा आपल्या राज्याच्या मालकीचा, ह्यांचा केंद्राचा काही संबंध नाही. आता 18%, 10% त्यांचा 8% असा म्हणून कदाचित शेअरिंग असू शकतं. पण पहिला माझा मुद्दा की अध्यक्ष महोदय, या देशामध्ये असा कर केंद्र सरकारच्या तिजोरीत गेल्यानंतर तो कसा वाटावा याचं धोरण वित्त आयोगाने ठरवावं असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलेलं आहे. ही पहिली घटना आहे की अशा पद्धतीचा कर आम्ही गोळा करू आणि तुम्हाला वाटायचं कसं हे लोकसभेला विचारून सांगू. काय संबंध आहे लोकसभेचा? लोकसभेचा काय संबंध नाही. जे आकडे असतील आमचं ट्रान्झॅक्शन आम्हाला तेवढे पैसे द्या, पण हे लोकसभेमध्ये जाणार, लोकसभा सांगेल तसं डिस्ट्रीब्युशन करणार. अध्यक्ष महोदय, मला याच्यात काही शंका मनात यायला लागलेल्या आहे.
अध्यक्ष महोदय, यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे, मगाशी अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की अध्यक्ष महोदय वस्तू व सेवा कर परिषद तयार होणार आहे. मग त्यात राज्यात केंद्राचे वित्तमंत्री त्याचे अध्यक्ष राहणार आहेत. अध्यक्ष महोदय, यामध्ये अधिकार किती कोणाला आहेत याचा अभ्यास अर्थमंत्र्यांनी केलेला दिसतोय, मगाशी ते बोलले. त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय वस्तू व सेवा कर परिषदेचा प्रत्येक निर्णय तिच्या बैठकीत उपस्थित असलेल्या सदस्यांच्या 3/4 पेक्षा कमी नसेल इतक्या मताधिक्याने बहुमताने घेण्यात येईल. म्हणजे 75% मतदान झालं पाहिजे त्या सुधारणेसाठी किंवा त्या डिस्प्यूटला सॉल्व्ह करण्यासाठी. अध्यक्ष महोदय, मग मतदानाचा अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकारला 33% आणि राज्यांना 66%. म्हणजे अध्यक्ष महोदय 2/3 राज्यांच्या मतांना अधिकार आणि केंद्र सरकारला 33% अधिकार. उदाहरणार्थ एक उदाहरण देतो की मिझोरामच्या अर्थमंत्र्यांनी या परिषदेमध्ये डिस्प्यूट केला की महाराष्ट्रामध्ये अशा अशा गोष्टींचा कर आहे, त्यामध्ये चुकीचं चाललेलं आहे किंवा काय ऑब्जेक्शन घेतलं, तर ते या कमिटी समोर जाणार. वॅट मध्ये सर्व राज्य एकत्रित बसून सामोपचाराने हे प्रश्न सोडवायचे. कधी केंद्र सरकारला विचारायला जायचा प्रश्न आला नाही. महाराष्ट्राच्या बरोबर देशातले सगळे समजूतदार असतात अशी आमची भावना आहे. पण अध्यक्ष महोदय, यामध्ये केंद्र सरकारने आपल्याला 33% मताचा अधिकार घेतलेला आहे. मतदानानं रिझॉल्व्ह करायचं असेल, एखादा निर्णय घ्यायचा असेल तर 75% मतं पाहिजेत. मग राज्य सगळे एकत्रित आली आणि केंद्राला म्हटले नाही आम्हाला हे मान्य नाही, तरी राज्यांचं मतदान किती? 66%. मग ठराव मंजूर का तर ठराव नामंजूर. राज्य सरकारकडे हा वेटो देण्याची गरज काय, हा माझा पहिला प्रश्न याच्यात आहे. केंद्र सरकारकडे, केंद्र सरकारच्या अधिकारात शेवटी आम्ही आमच्या सगळ्या केंद्राला वेगळे अधिकार आहेत. इन्कम टॅक्स पण त्यांच्याकडे आहे, आम्हाला हे सेल्स टॅक्स शिवाय फारसे अधिकार नाहीये. मग आमचा हा सार्वभौम देशातल्या व्यवस्थेनं दिलेला घटनेनं अधिकार तुम्ही एकत्रित करताय तिथपर्यंत आम्ही मान्य आहे. भारत देश एक आहे तिथपर्यंत आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्र त्यातला एक भाग आहे, आपण सगळ्यांच्यावर असलं पाहिजे तिथपर्यंत आम्हाला मान्य आहे. पण आमच्यात आणि दुसऱ्या कोणत्या राज्यामध्ये जर अध्यक्ष महोदय जर भांडण झालं, वाद झाला, तर अध्यक्ष महोदय निर्णय करण्याचा अधिकार केंद्राला ह्या 33% जातो. आपण किती एकमत केलं आणि आपल्याला केंद्राच्या विरोधी जरी काही मागणी करायची असेल तरी अध्यक्ष महोदय या देशातली सगळी राज्य एका बाजूला असली तरी काउन्सिलचा निर्णय होणार नाही. हा यातला सगळ्यात मोठा दोष आहे. ही एका मागच्या मार्गाने हुकुमशाही आणण्याची व्यवस्था आहे. संघ राज्याला तडा देण्याची व्यवस्था या नियमातनं करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते. जर नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्र सरकारला या देशातल्या सगळ्या राज्यांच्या बद्दल जर विश्वास नसेल तर कदाचित हे त्यामुळे आले का काय, कदाचित मागच्या सरकारमध्ये आणलेलं होतं आणि आता केले का काय, भाग वेगळा. पण आज आपण ते बिल केंद्रानं मान्य करून आपल्या समोर आलेलं आहे. आपल्या समोर जर अध्यक्ष महोदय असं बिल आलेलं असेल की ज्या बिलामध्ये आपण मायनॉरिटीत आहे अशा बिलाला मान्यता कशी द्यायची, हा एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न आहे. मान्यता देणार आहोत त्याबद्दल काही चिंता नाही, पण हे चुकीचं घडतंय. यामुळे महाराष्ट्राचीच नाही तर भारतातल्या संघ राज्यातल्या सर्व राज्यांना मायनॉरिटी टाकण्याचा उद्योग हा केंद्र सरकारच्या व्यवस्थेमुळे होतोय. केंद्राने एवढं म्हणावं की या देशातल्या 66% मतांनी एकत्रित येऊन जर मेजॉरिटीने काही निर्णय घेतला तर मेजॉरिटीच्या बाजूने उरलेले 33% मतं टाकू, असं म्हणायला केंद्राचं मन मोठं दाखवण्याची गरज आहे. सुधीर भाऊ, तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना आणि अरुण जेटलींना सांगा की या अटीमध्ये एकच रायडर घाला की या देशातल्या 66% म्हणजे 2/3 सर्व राज्यांनी एकमताने जर गोष्टी मान्य केल्या तर त्यासाठी केंद्र सरकारने आपल्या 33% मताची जी काही एकत्रित जंत्री आहे ती या एक मताच्या बाजूने टाकून त्या दिवशीच त्या समितीने मान्यता घेणं आवश्यक ठरेल. आणि मला अशी शंका आहे की अशा गोष्टी जर अडचणीच्या केंद्राला यायला लागल्या समोर तर केंद्राचे चीफ सेक्रेटरी किंवा तिथे येणारे जे काही अधिकारी आणि अर्थमंत्रीच अध्यक्ष आहेत त्या समितीचे, ते म्हणतील आम्ही विचार करून तुम्हाला सांगतो. मग बाकीच्या गोष्टीत विलंब होतो आणि आपल्या राज्याचं नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून केंद्र सरकार मागच्या आधाराने संघ राज्याच्या व्यवस्थेला तडा देतंय अशी शंका वाटावी
ही व्यवस्था या ठिकाणी आहे. आणि म्हणून केंद्राने दिलदारपणाने असं सांगावं की या देशातली सर्व राज्य एकमताने जो निर्णय घेतील त्या एकमताच्या निर्णयात आमचे 33% आमचा मताचा वेटेज टाकू आणि ती व्यवस्था आम्ही मान्य करू किंवा तो निर्णय मान्य करू, हा आग्रह अध्यक्ष महोदय आमचे अर्थमंत्री घेतील अशी अपेक्षा या ठिकाणी मी करतो. क्रूड ऑइल, हाय स्पीड, बाकीच्या वस्तू आपण बाजूला केल्या, पण आपल्याला हे माहिती आहे का, आपल्या राज्याच्या करामधल्या जवळपास 40-45% पैसा त्यातूनच येतो. म्हणजे पेट्रोल डिझेलवरचा जो कर आहे गुलाबरावजी, त्या करातच आपली इकॉनॉमी आज चालते. आणि त्याला जीएसटी मध्ये आज आणायचं नाही हे करेक्ट आहे, चुकीचं नाहीये. पण 40% आपल्या कराचा वाटा हा तिखंड जर येत असेल तर आपण फक्त 60%चा निर्णय आज करायला लागलोय. पण ज्या दिवशी काउन्सिलला योग्य वाटेल त्या दिवशी काउन्सिल हे पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियम प्रॉडक्ट त्यात आणणार आहे अशी व्यवस्था केलेली आहे. आणि ती ज्यावेळी व्यवस्था होईल त्यावेळी अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने 100% देशामध्ये जीएसटी आला असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक अध्यक्ष महोदय एक मुद्दा आपल्याला देतो. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या ठिकाणी आपण थोडासा जरी अभ्यास केला तर या ठिकाणी असं लक्षात येतं की आपण अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं 243 आर्टिकल मध्ये म्हटलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया की ज्या कारणासाठी तो निधी आहे तो अध्यक्ष महोदय त्याच कारणासाठी खर्च करण्याचा व्यवस्था करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, त्या पद्धतीने 266 मध्ये म्हटलेलं आहे की कन्सॉलिडेट जो काही सरकार पैसा गोळा करेल तो कन्सॉलिडेट फंडात आला पाहिजे. जो काही पैसा राज्यात आणि केंद्रात येईल तो कन्सॉलिडेटेड फंडात आला पाहिजे असं आर्टिकल 266 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलेलं आहे. आता बरेच महापालिकांमध्ये ज्यांना अनुभव आहे त्यांना असं वाटतं की आमचा पैसा डायरेक्ट दिला पाहिजे, पण पैसा तर राज्य सरकारकडूनच येणार. पैसा हा कॉन्स्टिट्यूशन मधल्या नाही तर 266 ची जी कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल आहे त्याला अमेंडमेंट करावं लागेल. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या संबंधात थोडंसं बिल वाचलं तर मुख्यमंत्री महोदय याच्यातनं अशी शंका येते की हा ड्राफ्ट जो आहे हा ड्राफ्ट सेल्स टॅक्सच्या एक्सपर्टने केलेला नाही, हा ड्राफ्ट एक्साइज डिपार्टमेंटच्या केंद्र सरकारच्या एक्सपर्टने केलेला आहे असं अध्यक्ष महोदय बघितलं तर लक्षात येईल. कारण अध्यक्ष महोदय एक्साइज ड्युटी मध्ये काय, एखादी वस्तू या कारखान्यात तयार केली, सुभाष देशमुखांच्या कारखान्यात एखादी वस्तू तयार झाली, मग त्याला पेंटिंग करायला दुसऱ्या वर्कशॉप मध्ये पाठवलं तर एक्साइज डिपार्टमेंटची परमिशन लागते मुवमेंट ऑफ गुड्सला. मग तिथं पेंटिंग करून त्याला स्क्रू लावायला आणखीन दुसऱ्या वर्कशॉप मध्ये पाठवायचं असेल तर एक्साइज डिपार्टमेंटची एक्साइजेबल गुड असेल ते तर त्याच्यावर त्यांना मुवमेंटची परवानगी लागते. या कायद्यामध्ये सुधीर मुनगंटीवार साहेब आपल्या ड्राफ्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने 43A का काहीतरी सेक्शन आहे आपल्या ड्राफ्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की गुड्स ऑफ मुवमेंट ऑफ द गुड्स याला मॉनिटर करण्याची व्यवस्था असेल. याचा अर्थ एक्साइज डिपार्टमेंटला या देशाची सवय लागलेली आहे, ती सवय सेल्स टॅक्स मध्ये चालणार नाही. सेल्स टॅक्स मध्ये सामान्य माणसाला हे परवडणार नाही आणि प्रत्येक गोष्ट अशी एक्साइजला सांगायला लागली तर अध्यक्ष महोदय एवढी कागदपत्राची जंत्री होईल की अध्यक्ष महोदय सामान्य माणूस बेजार होईल. आणि म्हणून ड्राफ्ट मध्ये पुन्हा एकदा अवलोकन करावं. चिदंबरम साहेबांनी देखील केंद्रात भाषण करताना सांगितले हा ड्राफ्ट क्लमझी आहे, हा ड्राफ्ट फारसा स्पष्ट नाही आहे आणि किचकट आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी सभागृहाच्या माध्यमातून माननीय अर्थमंत्र्यांना विनंती की अशा पद्धतीचे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सुधारण्यासाठी केंद्राच्या समोर माननीय अर्थमंत्र्यांनी आपला आग्रह सोडला नाही पाहिजे. आणि तो न सोडत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना तेवढंच पाठबळ दिलं पाहिजे एवढी विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी करेन. शेवटी हा परिणाम हा दूरगामी परिणाम होणार आहे, हा परिणाम काही साधा परिणाम होणार नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपला हा एकत्रित टॅक्स जो आहे हा करत असताना वन नेशन वन टॅक्स कल्पना कशी आहे अध्यक्ष महोदय, ज्यावेळी 19व्या शतकामध्ये युरोपमध्ये इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं त्यावेळी तिथल्या सगळ्या मॅन्युफॅक्चरर्स वाल्यांना वाटायला लागले काय प्रत्येक राज्यात प्रत्येक देशाच्या राज्यामध्ये वेगळे टॅक्स.
आणि मग त्यांनी कॉमन मार्केट, युनिफिकेशन ऑफ मार्केट ही कन्सेप्ट 19व्या शतकात काढली. म्हणजे याचा सगळ्यात मोठा बेनिफिट हा जगाच्या पाठीवरच्या मोठ्या इंडस्ट्रीयल हाऊसेसना जास्त होतो, कारण त्यांना सोपं होतं. कुठं हरियाणाच्या मागे लागा, कुठं गुजरातच्या मागे लागा, ही जास्त चांगली कन्सेप्ट आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण अध्यक्ष महोदय, आपण युनिफिकेशन ऑफ मार्केट करतोय. माझी विनंती आहे की आपण युनिफिकेशन करणार. मगाशी ज्या सर्व्हिसेसचा मी उल्लेख केला, आता आपल्याला ऑक्ट्रॉय नाक्यावर उशीर दिसतो, ऑक्ट्रॉयला गाड्या थांबतात म्हणून. अध्यक्ष महोदय, शहराच्या बाहेर आणि आत अवस्था किती वाईट आहे रस्त्याची आपण बघतो. युनिफिकेशन ऑफ मार्केट म्हणजे बिहार असेल, कलकत्ता असेल, कुठल्याही देशातल्या परिस्थितीप्रमाणे आपल्याही सर्व्हिसेस तेवढ्याच उत्तम असल्या पाहिजेत. पण अध्यक्ष महोदय, मुंबईच्या बाहेर पडताना वाशीच्या ब्रिजवर 1.5 तास लोकांचा जातो. का तर रस्ते दुरुस्त झालेले नाहीत. रस्त्यांची फार वाईट अवस्था मुंबईत आहेच, पण बाहेर देखील वाईट अवस्था आहे. आणि त्यामुळं आपण कॉमन मार्केट ज्यावेळी म्हणतो, आता शेतकऱ्यांच्यावर काही टॅक्स नाही, कॉमन मार्केट आहे, कुणीही कुठेही पाठवू शकतो. पण त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला काय फायदा? कांदा 5 पैशाला विकायची पाळी आपल्या नाशकात आली लोकांची. 1 रुपया आपण नुकसान भरपाई दिली फार उदार मनाने किलोला. पण अध्यक्ष महोदय, 5 पैसे कांद्याची किलोची जी अवस्था झाली ती का झाली? अध्यक्ष महोदय, युनिफिकेशन ऑफ मार्केट, वन मार्केट ही जी कल्पना आहे, आपण सगळ्या मार्केट कमिट्या मोडून काढायला निघालोय. त्याबद्दल तो विषय संपलेला आहे, तो काय सभागृहाचा आजचा विषय नाही. पण अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला 5 पैसे दाम जर मिळायला लागलं तर त्या बाबतीत आपण वन मार्केट, युनिफिकेशन ऑफ मार्केट ही कल्पना देशातल्या इंडस्ट्रियल हाऊसला बरी वाटते, पण आमच्या शेतकऱ्याला ही कल्पना आपण कशी समजावून सांगणार, हा मला प्रश्न आपल्या सर्वांना विचारायचा आहे. आणि म्हणून आपल्या अध्यक्ष महोदय, माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण केंद्राकडे जात असताना आपली संघ राज्याची ही व्यवस्था मोडणार नाही याची काळजी आपण घ्या. ती काळजी घेत असताना आपण देशात फार चांगल्या पद्धतीनं नवा कायदा, नवी व्यवस्था आणायला निघालेलो आहोत. उत्साह आपल्यात आहे, याबद्दल आमचाही त्याला पाठिंबा आहे. पण या संदर्भामध्ये चिदंबरम साहेबांनी केंद्र सरकारमध्ये असताना जे विशेष काम केलं त्याचा उल्लेख या ठिकाणी होण्याची गरज आहे. त्या माणसाचा इंटेलिजन्स, त्या माणसाची एखाद्या प्रश्नाच्या मागे लागण्याची भूमिका मी फार जवळून बघितलेली. होम मिनिस्टर असताना चिदंबरम हे एकमेव गृहमंत्री मी बघितले की नक्षल मधल्या 10 जणांना एलिमिनेट करण्याची नावं घेऊन ऑर्डर देणारा तो देशाचा गृहमंत्री होता. आज या देशामध्ये असा गृहमंत्री मी बघितला नसेल की ज्याने बसून पहिले टॉप 10 नक्षल्स कोण आहेत आणि त्यांना एलिमिनेट केलं पाहिजे हे नाव घेऊन देशाच्या गृहमंत्री म्हणून त्यांनी सांगितलेलं मी जवळून बघितलेलं. आणि मी त्यांना प्रश्न विचारला, तुमचं डेअरिंग कसं काय एवढं? कारण ते काही सिक्युरिटी न घेताच फिरतात जगात, त्यामुळे मी म्हटलं हे कसं काय? म्हणजे एकदम एक्सलंट डिसिजन मेकिंगचा क्षमता असणाऱ्या माणसाने याच्यात बरंच काम केले. देशाच्या अनेकांनी याच्यात श्रम केलेले आहेत. हे काही एका दिवसात कायदा वर आलेला असं नाही, याच्यात फार वर्ष, जसवंत सिंग अर्थमंत्री असताना पासून वॅटची चर्चा चाललेली होती. त्यानंतर चिदंबरम आणि मनमोहन सिंग यांनी जीएसटी आणला पाहिजे म्हणून भूमिका प्रणव मुखर्जी आधी होते आणि नंतर चिदंबरम साहेब आले. या सगळ्यांचं योगदान आहे, आपल्या अरुण जेटली साहेबांचंही योगदान आहे. पण या देशात युनिफिकेशन ऑफ मार्केट केल्यानंतर इकॉनॉमी फार बूस्ट होईल असं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अनुभव या देशात येईल का, या बाबतीतली उत्तरं ही आपली अजून काही पूर्ण होत नाहीत. वेळ बराच झालेला आहे. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी एवढंच सांगेन की महानगरपालिका मुंबई याला हा प्रश्न फार जिव्हाळ्याचा आहे आणि मी आज त्यांना सुधीर भाऊ काही बोलणार नाही. शेवटी महानगरपालिका मुंबई यामध्ये आपण सगळे येतो इथं. या मुंबई महानगरपालिकेचा सोर्स तुटणार नाही, त्यांचा कुठेही विश्वासघात होणार नाही, त्यांना मिळणाऱ्या पैशाचा स्रोत कायम चालू राहील आणि त्या कॉम्पेन्सेशन फक्त 5 वर्षासाठी नसेल तर तहहयात असेल अशी काहीतरी व्यवस्था करा. 5 वर्षानंतर अध्यक्ष महोदय काय करणार? 8,000 कोटी आज ऑक्ट्रॉय गोळा करतात ते कदाचित 5 वर्षांनी 13,000 कोटी रुपये गोळा करतील. मग 13,000 कोटीचं कॉम्पेन्सेशन नाही, आपण सांगणार 5 वर्षानंतर बाय बाय, आता आपलं कॉम्पेन्सेशन झालेलं आहे, आता गुड नाईट. असं अध्यक्ष महोदय जर झालं
तर मुंबई महापालिकेला एकदम 10, 15, 13,000 कोटी रुपये जे 5 वर्षाने होतील त्याचा खड्डा पडेल. आणि अध्यक्ष महोदय, त्यासाठी मुंबई महापालिका आणि ज्यांचं एलबीटी गोळा करण्याची व्यवस्था अध्यक्ष महोदय माननीय अर्थमंत्र्यांनी त्यातनं धरण्याचं गृहीत केलेलं आहे, त्यात पैसे मिळण्याची व्यवस्था ही निश्चितपणाने चांगल्या पद्धतीनं कशी केली जाईल याच्याकडं माननीय सुधीर भाऊ बघतील असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आपण बऱ्याच चांगल्या गोष्टींसाठी एकत्रित जमत असतो, पण देशाच्या व्यवस्था सुधारण्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्रित विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे. आणि हे अधिवेशन करत असताना तपशिलातल्या गोष्टी मी नंतर बोलेन की ज्यावेळी निश्चितपणाने हे होईल. पण आता प्रत्येक लहान लहान गोष्टींवर अध्यक्ष महोदय टॅक्स येणार आहे आणि त्यामुळं केंद्राच्या नजरेतून काही सुटलं तर राज्याच्या नजरेतून सुटणार नाही, असं क्रॉस व्हेरिफिकेशनची व्यवस्था आहे. आणि त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम या देशात लवकरात लवकर आली पाहिजे. इलेक्ट्रॉनिक सिस्टीम न येता आपण जर हे जीएसटी सुरू केलं तर पुढच्या वर्षी या देशातल्या सगळ्या राज्यांना केंद्राचं बजेट द्यावं लागेल. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांनी या सुधारणेला आमच्या पक्षाने केंद्र सरकारमध्ये आमच्या खासदार प्रफुल्लभाई पटेल किंवा सुप्रियाताई सुळे यांनी या व्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे. आणि ते करत असताना महाराष्ट्रामध्ये अशा व्यवस्था आमचा कुठेही लॉस होणार नाही याची काळजी केंद्राने घेतली पाहिजे. आणि म्हणून सुधीर भाऊ, आपण आपल्यावर जास्त मोठी जबाबदारी आहे. आपण ज्यावेळी डिसेंबरमध्ये कायदा आणाल त्यावेळी या राज्यात जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना विश्वासात पुढचे 3 महिने घ्या. मी गावाकडे जाऊ नका का म्हणतोय तर तुम्ही या सगळ्या स्टेक होल्डर्सशी चर्चा करा. या स्टेक होल्डर्सना काय याच्यात शंका वाटते विचार. आता ड्राफ्ट आपला मॉडेल ऍक्ट आपला आता वेबवर आहे, त्याच्यातल्या शंका त्यांच्याकडून समजून घ्या आणि त्याच्या सुधारणेसाठी पुढचे 4 महिने केंद्र सरकारच्या बरोबर प्रयत्न करा. पण माझी अजूनही शंका गेलेली नाही की केंद्र हे काउन्सिल जे तयार करते सेवा व वस्तू कराचं, त्या काउन्सिलमध्ये व्हेटो वापरून आपल्या देशातल्या सर्व राज्यांच्या वर एक मोठा अधिकार बजावण्याचा कार्यक्रम आता सुरू आहे. हुकुमशाही मनात असली की कशी निर्णयात दिसते त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि त्यातून मला खात्री आहे की आपण त्या हुकुमशाही पद्धतीची व्यवस्था निर्माण होणार नाही या कर रचनेत, याची काळजी माननीय सुधीर भाऊ घेतील असा विश्वास व्यक्त करून माझे या ठरावाला पाठिंबा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो.